नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुत्तई गोसावी लिखित हरिगंध, परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ. आजचा भाग चालला आहे आपला 14वा. आशीर्वादाने मुलं होतात. माणूस ज्यावेळी प्रापंचिक सुखासाठी, लौकिक वैभवासाठी धावतो, तेव्हा त्याला केवळ आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करून घेण्यासाठी अगदी अज्ञानमूलक प्रश्नही विचारावेसे वाटतात. काकांनाही असे प्रश्न कोणी विचारले की त्या प्रश्नातील अज्ञान, त्याचं मिथ्यत्व काका त्या माणसाला स्पष्ट करून सांगायचे. त्यालाही तसे प्रश्न विचारताना त्यातील स्वतःचं अंधत्व अनेकवार कळतही असे. परंतु त्याच्या आशावादी मनानेच त्याला निरर्थक प्रश्नही विचारायला प्रवृत्त केलेलं असे. तू कशासाठी आलास, असा काकांचा नेहमीचा प्रश्न त्यांनी NB मंडपे यांना विचारला. तेव्हा ते उत्तरले, काका, मला 2 मुलीच आहेत, तेव्हा तिसरा तरी मुलगा व्हावा यासाठी आपले आशीर्वाद हवेत. काय खुळा माणूस आहे रे हा? अरे, माझ्या आशीर्वादाने काय मुलं होतात हं? असा प्रश्न विचारून काका लोकांना आधी डोळसपणाने विचार करायला प्रवृत्त करत असत आणि त्यांची आत्यंतिक इच्छा लक्षात घेऊन त्याला मार्गही दाखवून मोकळे होत असत. त्यांनी मंडपे यांना नियम दिला. चिकोडे तालुक्यातील करोशी येथील दर्ग्यात जाऊन 5 नमाज पढायला सांगितलं. काकांनी असा सर्व धर्म भावाचाच संस्कार प्रत्येक कृतीतूनच पटवलेला आहे. कारण नुसत्या घोषणेने माणसाच्या मनात परिवर्तन घडत नाही हे काका जाणूनच होते. मग प्रत्यक्ष अनुभवच आला तर तिथे तर्क वितर्काला जागा उरतच नाही. कारण काकांनी एका हिंदू व्यक्तीला परदेवतेला भजायला सांगणं, यात आधी त्या माणसाच्या मनाची कसोटी लागते. त्याची जर खरंच तितकी उत्कट इच्छा असेल तर काकांच्या शब्दावर विश्वास जर असेल तरच तो दिलेला नियम पाळण्यासाठी आधी स्वतःच्या मनाची तयारी करेल आणि मगच कृती करेल. त्यानुसार मंडपे यांनी अनुभूती घेतली आणि त्यांना 1.25 वर्षानंतर मुलगा झाला. देव कोणताही असो, आपला भाव मात्र शुद्ध असेल ना तर, आणि तसंच निर्धारही पक्का असेल तरच तो देव पावतो. त्याबद्दल स्वतःच्या मनाची पूर्ण खात्री झालेली असल्यामुळे दुसऱ्यांनाही ती व्यक्ती ठामपणे सांगू शकते. असं हे अनुभूतीने आतून होणारं वर्तन किंवा परिवर्तन जितकं टिकणारं असतं तितकं केवळ सांगण्याने दुसऱ्याच्या प्रेमाखातर, शब्दाखातर स्वीकारलेलं परिवर्तन नेहमीच वरवरचं ठरतं. आणि त्यामुळेच हरिकाकांचा भर असा अंतरंग परिवर्तनावरच असायचा. हरिकाकांनी स्वतः मिरजेला असताना परदेवतेचं, समाधीचं, सुगंधी द्रव्यांचं अर्चन करून अनुभव घेतला असल्यानेच त्यांना इतरांना सांगण्याचा अधिकार होता. तसंच त्यांनी असे विविध धर्मीयांचे नियम देतानाही भेदभाव कधी केला नाही आहे. तर परस्परांचे नियम दिल्यामुळे कोणाच्याच मनात किंतु राहायला जागा राहिली नाही, ठेवली पण नाही. आणि त्यांच्या दृष्टीने ईश्वराची नावं जरी भिन्न असली ना तरी अद्वैत अधिक मोलाचं होतं. संत कितीही दयाळू असले तरी जर एखाद्या माणसाकडून वारंवार अपघात घडत असतील, त्याच्या वागण्याने समाज स्वास्थ्य बिघडत असेल तर अशा दुर्जनांना शिक्षाही द्यावीच लागते. हरिकाकांनीही अशा दुर्जनांना शासन केलेलं आहे, परंतु ते देहदंडाच्या किंवा अर्थदंडाच्या रूपाने नाही, तर त्याला एखादा असा नेम देत असत की त्याच्या पापभिरू मनाला तो पाळण्याशिवाय गत्यंतरच नसायचं. एकदा एक गृहस्थ काकांना म्हणाला, काका, तुम्ही दिलेला मंत्र म्हणायला मला वेळ मिळत नाही, काय करू? तुला शौचाला जायला वेळ मिळतो की नाही रे? मग मी सांगितलेला मंत्र संडासात भिंतीकडे तोंड करून उलटा बसून म्हणत जा की, काम होईल. हरिकाकांनी पापी लोकांनाही कधी टाळलेलं नाही आहे. उलट त्यांच्याकडे अधिक लक्ष त्यांनी पुरवलं आहे. त्यांना सत्संगात अधिक काळ ठेवून त्यांच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठीच प्रयत्न केलेत. त्यांना नियम देऊनच त्यात त्यांचं मन थोडा वेळ तरी गुंतावं, त्यांनी पापकर्मापासून परावृत्त व्हावं, यासाठी त्यांनी मायलेकरांच्या नात्यानेच होणारी धडपड बघितली आहे. म्हणजेच त्यामागील त्यांचं कळवळणारं मन स्पष्ट होतं. सध्याच्या व्यस्त युगात झटपट प्राप्तीच्या पाठी धावण्याने माणसं एखाद्या तंत्रविद्येच्या, बुवाबाजीच्याही पाठी धावतात आणि फसवणूक झाली की मग धावतात संतांच्याकडे. हरिकाकांच्याकडे असे लोक नेहमी येत असत.
काका त्यांना नीट समजावून सांगत. कर्मावर लक्ष द्या, मृगजळामागे धावू नका, असं त्यांना बजावतच असत. आपली चूक योग्य वेळी आपल्या लक्षात आली तर ती मोकळेपणाने स्वीकारावी आणि सावध होऊन पुन्हा दुसरी चूक आपल्या हातून होणार नाही याची दक्षताही घ्यावी. यासाठीच ते अशा लोकांचे लक्ष आपल्या कर्मावर केंद्रित करायला लावत असत. कारण अंती बरं वाईट काही असो, आपलं कर्मच आपल्यासोबत येत असतं. बाकी अन्य कोणतंही वैभव आपण आयुष्यभर कमावलेलं देखील सोबत येत नाही, हे काका अनेक दाखले देऊन पटवून देत असत. उपस्थितांपैकी एखाद्या माणसाला त्यांनी केलेल्या कर्माच्या संदर्भात प्रश्न विचारून त्यांच्याच तोंडून आपल्या कर्माचा पाढा ते वाचून घेत असत. आपल्या कर्माच्या परिणामाने भोगलेल्या वेदना ते काकांच्या पुढे प्रांजळपणे बोलून जात असत. उपस्थितात अनेक लोक ज्या शंका मनात घेऊन बोलू की नको अशा संभ्रमात बसलेले असायचे, त्यांना बसल्या ठिकाणी तोंड न उघडताही उत्तर मिळत असे. काकांचं हे कौशल्य मोठं अपूर्व होतं. काट्याने काटा काढणारे अनेक लोक आपण बघतो, पण काट्याचं कापटेरी पण खुपू न देता काटा काढण्याची किमया काकांची काही औरच होती. हरिकाकांच्या साध्या बोलण्यात वागण्यातही योजकता असे. डॉक्टर नंदकुमार जोशी यांना परदेशात 3 महिने पगार नव्हता. त्यावेळी खूप हाल सोसावे लागलेत त्यांना. या संदर्भात त्यांनी काकांना पत्रांनी कळवलं. काळजी करू नकोस, काम करत राहा, असं काकांनी उत्तर पाठवलं. पुढे डॉक्टर जोशींची पैशांची तर सोय झालीच, परंतु त्याचबरोबर एकाच हॉस्पिटलमध्ये 3 वर्ष 8 महिने काम केल्यामुळे परदेशातही डॉक्टरांनी वरिष्ठांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे त्यांच्या मुलाला जयदीपला त्यांना त्या ठिकाणी उपचारासाठी ठेवताही आलं. मूकम करोति वाचालम असा अनुभव त्यांना घेता आला. जयदीपला बोलतं करता आलं. तुझा मुलगा मूका नाही आहे रे, त्याला पिंपळाच्या म्हणजे ताज्या पानावर गरम भात आणि तूप खायला देत जा, त्याच्यावर चांगले उपचार कर, तो बोलेल, असं काकांनी डॉक्टरांना जयदीपच्या बालपणीच सांगून ठेवलं होतं. आयुर्वेदातील औषधांची काकांना जशी बरीच माहिती होती, तशी अन्य वैद्यकीय शाखातील ज्ञान जिज्ञासाही होती. कधीकधी अगदी लहान मुलांसारखे ते डॉक्टरांना प्रश्न विचारून आपली जिज्ञासा प्रकट करीत असत. मेंदूचं ऑपरेशन कसं करतात, ऑपरेशनची सुरुवात कशी करतात, असे प्रश्न काकांनी डॉक्टरांना अनेकवार विचारल्यामुळे ते एकदा म्हणाले, खालपासून कापतो आम्ही मेंदू. खाली मेंदू असतो तर वर कापणार कसं? काकांची उत्सुकता बघून डॉक्टरांनी त्यांना मेंदूवरील शस्त्रक्रियेची एक व्हिडिओ कॅसेट दाखवली. त्यात मेंदू खालून कसा कापत नेला जातो हे दाखवल्यावर समाधानाने ते उद्गारले, असं असतं होय. आपल्याला ज्या विषयाचं ज्ञान नाही अशा विषयातही फार काही कळतं, असं दाखवणाऱ्या लोकांसाठी काकांची अशी जिज्ञासा नक्कीच बोलकी आहे. डॉक्टर जोशींच्या नवीन इस्पितळाच्या पायाभरणीच्या वेळी हरिकाका आपणहून उपस्थित राहिले होते. नियोजित जागेवरून बारकाईने दृष्टी फिरवून त्यांनी विचारलं, बिल्डिंगला लिफ्ट करणार का? डॉक्टरांनी काकांच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वीच म्हणाले, तू पैशाचं वगैरे निमित्त सांगशील तेव्हा हा घे रुपया. अरे लिफ्ट नसेल तर माझ्यासारख्या म्हाताऱ्यांची काय रे सोय? काकांना सर्वांचीच अशी काळजी असायची. डॉक्टर नंदकुमार जोशींना 1 रुपयाचं नाणं देऊन काकांनी त्यांना नैतिक पाठबळ दिलं. त्यामुळे पुढे पैशाची अडचण येऊनही काकांच्या इच्छेनुसार लिफ्टचं काम पूर्ण झालं. डॉक्टर जोशी यांनी या लिफ्टचं मध्ये काकांचं एक सुरेख छायाचित्र जाता येता त्यांचं दर्शन व्हावं म्हणून ठेवले. ते छायाचित्र बघून काका म्हणाले होते, डॉक्टर नंदा, खरंच मी एवढा स्मार्ट दिसतो का रे? त्यावर काकांचेही सर्वजण खळखळून हसले आणि तेव्हापासून ते छायाचित्र काकांचं एक हसरं छायाचित्र म्हणून ओळखलं जातं. काकांच्या आज्ञेची एक हसरी चिरंतन जपणूक अशा रीतीने करताना डॉक्टर जोशींची कल्पकता प्रत्ययाला येते. विश्वव्यापक असणाऱ्या काळाचा वर्तमान, भूत आणि भविष्य असा आपण आपल्या सोयीसाठी भेद करतो. हरिकाका जेव्हा काळाला जिंकायला निघतात तेव्हा काळ त्यांना त्यांच्या नजरेसमोर स्पष्ट दिसतो. एखादं कॅलेंडर दिसावं तसा काळ कॅलेंडर त्यांच्या सिद्धावस्थेत त्यांना स्पष्ट दिसतं. त्यामुळे त्रिकाल ज्ञान त्यांना सहज घडतं. जगा काळ खाय आम्ही त्याच्या माथा दिला पाय,
असं संत तुकोबांनी म्हटलेलं आहे ते याच अर्थाने. भविष्य घटना पाहणं आणि तशा त्या सिद्ध करून देणं ही संतपदांची खूणच आहे. सामान्य माणसाला ते चमत्कार वाटतात. वास्तविक हरिकाकांसारख्या संतांसाठी ते चमत्कार नसतातच. त्या सहज क्रिया असतात. पुढे काय घडणार आहे हे हरिकाकांना सहजपणे कळत असायचं. त्यामुळे त्यांच्याकडे कोणी एखादी व्यक्ती यायला निघाली की त्यांना आधीच एखादा चित्रपट दिसावा ना, तशी ती दिसत असे. पुण्याहून ह.भ.प. रामकृष्ण बुवा कानडे हे हरिकाकांवरील आपलं कवन घेऊन हत्तरगीला पोचले. काकांनी त्याच्या अर्धा तास आधी त्यांची कल्पना देऊन ठेवली होती आणि ते आधीच अंगणातील ओट्यावर येऊन बसले होते. आलेल्या कानडे बुवांना जेव्हा काका म्हणाले, या, मी तुमची केव्हापासून वाट पाहतोय. बुवांना मोठं आश्चर्य वाटलं, कारण त्यांच्या येण्याची कोणतीच वर्दी त्यांच्या येण्यापूर्वी काकांना मिळण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे काकांच्या पहिल्याच भेटीत त्यांच्या एका वाक्याने त्यांनी बुवांना जिंकलं. हरिकाकांसारखे संत शाश्वत सत्याशी संपूर्ण निगडीत झाल्यावर असत्य राहणार आणि सांगणार कसं? सत्याच्या वाटेने जाऊन काकांनी अनेक माणसं जोडली. सद्गुरूंची अशी लक्षणं हरिकाका आपल्या आचरणातून नेहमीच प्रत्ययाला आणून देत असत. त्याप्रमाणे सद्भक्तांची ओळखही भक्तांच्या अशा प्रत्यक्ष आचरणातून लक्षात आणून देत असत. त्यासाठी दैवी संपत्तीची, सद्गुणांची नुसती जपमाला न जपता भक्तांनी सदैव सत्प्रवृत्त राहावं यावरच काकांचा कटाक्ष असे. अंतरंग साधनी करावा परमार्थ, असा अंतरंग शुद्धीवर काकांनी भर दिलेला आहे. हरिकाका कोणत्याही ग्रंथातील माहिती सांगत बसले नाहीत, तर त्यांच्या साध्या बोलण्यातूनही ग्रंथ निर्माण झालेले आहेत, असं त्यांचं प्रतीतीचं बोलणं होतं. त्यांच्या वाणीला अशी काही अमृताची गोडी लागलेली होती की त्यांच्या मुखाने ईश्वरच बोलतो आहे असंच वाटत राहायचं. अनेक वार ते रागाने जरी बोलायचे तरी ते ऐकणाऱ्यासाठी कल्याणकारिक असल्याचं हरिकाकांच्या मुखाने स्त्रवणारी अमृतवाणी ऐकण्यासाठी मन अतिशय आतुरलेलं असायचं. हरिवाणीचा ज्या भक्तांच्या हृदयाला स्पर्श झालेला आहे तो केवळ आठवला ना तरी आपल्या मनातील असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळतात, असा कित्येक भक्तांचा अनुभव आहे. हरिवाणीचं स्मरण अंतःकरणपूर्वक झालं तर तो अनुभव सर्व भक्तांना येऊ शकतो. एवढं सामर्थ्य त्यात निश्चितपणे सामावलेलं आहे आणि त्यासाठी हर्या एवढं एकेरी नामही पुरेसं आहे. हरिकाकांचं लौकिक, पारलौकिक पातळीवरील ज्ञान हे 7 सुरांच्या बंद पेटीसारखंच होतं. त्यासाठी भक्तांनाही संगीतातील सप्तसुरांचंही ज्ञान व्हावं अशा वातावरणात त्यांनी आणून सोडलेलं होतं. ज्यांना जो स्वर सापडेल त्यांनी तो लावावा. हे सप्तस्वर जसे जुळून येतील तसा राग वाजवला जायचा. सूर लावता येणं सर्वात महत्त्वाचं होतं. हे ज्यांना ज्यांना उमगलं त्यांनी त्या स्वरांची, त्या सुरांची साधनाच केली आणि काकांच्या ज्ञानाचा लाभही करून घेतला. मात्र ज्यांच्या कोणाच्या भाग्यातून ते क्षण निसटले ना, ते त्या ज्ञानाला, आनंदाला मुकले ते मुकलेच. पुष्कळ वेळा हरिकाका त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना समोरच्यांनाच निरुत्तर करीत असत. परंतु त्यांच्या या निरुत्तराने पुन्हा उत्तराला सुरुवात झालेली असे. हे ज्यांनी कोणी जाणलेलं आहे त्यांना बरोबर आणि पुरेपूर समाधान मिळत असे. हरिकाकांना एखाद्या वेळी अचानक गाण्याची, काही विशेष सांगण्याची लहर येत असे. अशावेळी त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा खपत नसे. याचं पथ्य व्यवस्थित पाळलं गेलं ना तर अलौकिक असं काकांच्या मुखाने ऐकायला मिळत असे. अशा लहरींमुळे झालेल्या मालिकेतूनच ज्ञानेश्वरीसारखं अमूल्य रत्न मराठी सारस्वताला लाभलं. संत ज्ञानदेव माऊलींच्या चित्राजवळ समई दाखवली जाते. याचा अर्थ माऊलींना लहर येईल त्यावेळी दिवसा किंवा रात्रीही ती त्यांनी सांगितली असणार आणि सच्चिदानंद बाबांनी जागरूकतेने ती लिहून घेतली असणार. हरिवाणीचं, हरिलहरींचं असं पूर्णतः जतन झालं असतं तर त्यातून एकच नव्हे तर असे अनेक ग्रंथ उदयाला आले असते. संत म्हणजे चालतं बोलतं ग्रंथ भांडार असल्याने त्यांच्या वाणीचं जतन होणंही सर्वांच्या हिताचंच असतं. हरिकाकांसारख्या साक्षात्कारी संताला भगवंत लौकिक कार्याचं शिक्षण फारसं घेऊ देत नाहीत.
त्यामुळे ज्ञान काय किंवा नाम काय त्यांच्या प्रत्येक श्वासातच ते मिसळून जातं. संतांची सद्भावे करुनी प्रणिपात, काही आत्महित विचारावे, असाच भाव अंती उरतो. आणि आत्महितही तर त्यातच तर सामावलेलं असतं, हेही सांगणारे तेही संतच असतात. गोकुळ अष्टमी, रामनवमी, दासनवमी आदी धार्मिक उत्सव काय किंवा आपण साजरे करत असलेले सणवार काय, याची बीज पुराणातच गवसतात. धार्मिक संकल्पात श्रुती स्मृतीनंतर पुराणांचाच क्रमांक लागतो. पुराणांनी वेदातील सूक्ष्म धर्मतत्व आख्यानं गाथाद्वारे सोप्या भाषेतून सांगितले आहेत. उपनिषदातील सत्यज्ञान अनंतरूपी ब्रह्म पुराणांनी अनंतरूपी भगवंतांच्या रूपात प्रकट केलेलं आहे. देवांनाही देवळाचं कोंदण दिलं आहे. सर्वसामान्यांनाही करता येईल अशी सगुणोपासना उपासना पद्धती रूढ करून तिला अवतार कार्याचा आधार दिला आहे. मानवाला देव बनवण्याचं कार्य केलं आहे. शिव, विष्णू, गणपती, सूर्य आणि देवी अशी पंचायतन पूजा सांगितली आहे. त्यात वेदमंत्र कुठे कसे म्हणावेत हेही सांगितलं आहे. नैवेद्यावर अन्नदानावर भर दिला आहे. स्तोत्र, प्रार्थना, व्रत, उपवास, सणवार, देवतोत्सव निर्माण केले आहेत. हजारो कथा पुराणांनी सांगितल्या आहेत. तत्त्वज्ञान, भक्ती याबरोबरच विज्ञानाचीही दृष्टी ठेवली आहे. आयुर्वेद, वास्तुविद्या, पशुवैद्य, सामुद्रिक विद्या आदी विद्यांचाही अंतर्भाव पुराणात असल्याचं आढळून येतं. हरिकाकांचं पुराणाचं चिंतन सखोल असल्याचा प्रत्यय त्यांनी वेळोवेळी दिलेल्या पुराणातील दाखल्यावरूनच दिसून येतो. रामायण, महाभारत यासारख्या महाग्रंथातील दाखलेही ते नेहमीच देत असत. हरिमंदिरातील गोकुळाष्टमीचा उत्सव म्हणजे हरिभक्तांसाठी महापर्वणीच होती. भक्ती, नाम, संगीत यात नाहून निघणारी, देश विदेशातून नेमाने येणाऱ्या हरिभक्तांना भरभरून समाधान देणारी ही उत्सव परंपरा अनेक अर्थाने लक्षणीयच ठरते. श्रावणवद्य अष्टमीला म्हणजेच गोकुळाष्टमीला रात्री श्रीकृष्ण जन्म सोहळा, फुलांनी सजवलेला सुंदर पाळणा, त्यात ठेवलेला गोपाळ, त्याचं नाव ठेवण्याचा प्रथम मान प्रतिवर्षी घेऊन येणारे सबनीस कुटुंबीय, कीर्तन, भजनादी, जागर, श्रावणवद्य नवमीला पारणं, रात्री प्रवचन, भजन, नामस्मरणादी कार्यक्रम आणि दशमीला गोपाळ काला आणि आलेल्या हजारो भक्तांसाठी कण्या, अंबील आणि गोपाळ काला यांचा प्रसाद घेऊन पुढील वारी मनात ठेवूनच परततात. उंच पताका झळकती, टाळ मृदुंग वाजती, प्रेमे आनंदे नाचती हरीचे दास. लहान थोर, स्त्री पुरुष, उच्च नीच याचा द्वैतभाव विसरून एकाच तालात एकाच ठेक्यात नाचतात, गातात. स्त्रिया फेर धरतात, फुगड्या घालतात. वर्षभराचा प्रापंचिक क्षीणभार विसरूनच नामगजरात तल्लीन होतात. मधूनच कधीकधी गागूमामांची गवळण तर कधी अप्पासाहेब देशपांडे यांचा काल्याचा अभंग कानी येतो. गोपाळ काल्याच्या दिवशी अवभृत स्नानापूर्वी तेल लावण्याचा कार्यक्रमापासून तो पालखी मिरवून आणून दहीहंडी फुटेपर्यंत लोकांच्या झुंडीच्या झुंडी हरिमंदिरात येतात. गोपाळ काला गोड झाला असं म्हणतच त्या तालावर नाचायला, गायला आणि दहीहंडी फोडायला, प्रसाद घ्यायला हे भक्त अत्यंत आतुरलेलेच असायचे आणि ते दृश्य देखील मोठं विलोभनीय असायचं. गोपाळकाला श्रीकृष्णाने बालपणीच अवघं गोकुळ कृष्णमय करून सोडलं, तसं हरिकाकांनी या गोकुळ अष्टमी उत्सवाच्या रूपानेच समाजाच्या काना कोपऱ्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांना, कामकऱ्यांना आणि बुद्धिवंतांनाही एकाच आनंद सूत्रात गोवून त्यांना हरिमय करून सोडले. सांगलीच्या बापूसाहेब चाफळकरांसारखे वयोवृद्धही गोकुळ अष्टमी उत्सवात हरिकाकांना सर्वप्रथम हार घालण्याचा आपला मान वडील बंधूंच्या नात्याने काकांनी मानलेल्या घेऊनच राखत असत. 3-3, 4-4 तप सातत्याने गोकुळ अष्टमीला येण्याचा नम एकदाही न चुकवणारी मंडळी मोठी भाग्यवान म्हणायची. गोकुळ अष्टमीला या आणि द्वारका बघा असंच काका म्हणायचे. त्याची त्यांना प्रचिती पण यायची. आपल्या भक्तांवर, आपल्या कुटुंबियांवर हरिकाकांचं विलक्षण प्रेम होतं. त्यामुळे घरात कोणी आजारी असेल, घरी यायला कोणाला उशीर झाला असेल की मग काका कमालीचे अस्वस्थ होत असत. तितकीच अस्वस्थता आपला एखादा भक्त आजारी असेल, एखाद्या संकटात असेल तरीही असायचे. त्यामुळे अशा हळव्या अवस्थेत त्यांनी कधी एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जायचं झाल्यास मोठा पेच पडत असे. काकांची नात
सौ मीरा सुनील करगुपीकर ही आजारी असल्यामुळे काका सारखी काळजी करत होते. त्यांना गोपाळ काल्यासाठी जायचं होतं, परंतु पाय तर निघत नव्हता. ते आत बाहेर अशा सारख्या फेऱ्या मारत राहिले. मीराचं कसं आहे असं विचारितच राहिले. सौ जानकी जोशी यांच्या ते लक्षात आलं. काकांचं कशातच लक्ष लागत नाही आहे हे ध्यानी घेऊन त्यांनी काकांना धीर दिला. मग मी गोपाळ काल्यासाठी जाऊ? एखाद्या निरागस बालकासारखा काकांचा प्रश्न ऐकून सौ जोशींनी त्यांना अनुमती दिली. काल्याचा कार्यक्रम संपताक्षणीच काका घाईनेच पुन्हा मीराला पाहण्यासाठी आले. तेव्हा मीराचा त्रास कमी झाला होता. तिला हसताना पाहून हसून म्हणाले, ताई बघा, तुम्ही मला धीर दिलात म्हणून मी गोपाळ काल्यासाठी जाऊ शकलो. त्यामुळे तिकडे समस्त मंडळी ही खुश आणि इकडे परत आलो तर आमची मीरा बेटी ही खुश. तेव्हा ताई, तुमचे मी किती आभार मानले तरी ते थोडेच आहेत. यातून हरिकाका अशा एवढ्या छोट्या छोट्या घटना आणि प्रसंगातूनही कसे व्यक्त होत असत हे तर स्पष्ट होतंच. परंतु आपल्याला दुसऱ्या व्यक्तीने कितीही छोटी मदत केलेली असो, त्या व्यक्तीचं ऋण व्यक्त करायलाच हवं हा संस्कारही ध्यानी येतो. हरिकाकांच्या सगुण रूपाचा जडलेला लळा हरिभक्तांनी त्यांची एक चांदीची मूर्ती तयार करून पुरवून घेतला. ती मूर्ती हरी मंदिरात आल्यावर सौ मीराला त्या मूर्तीविषयी का कोणास ठाऊक पण आपलेपणा काही वाटेना. आपल्या आज्यासारखी ही काही मूर्ती नाही आहे असंच तिच्यासारखं मनात येत राहिलं. त्यामुळे त्या मूर्तीचा आनंद तिला काही लुटता आला नाही. सौ मीरा आपल्या सासरी काकतीला गेल्यानंतर तिला एक स्वप्न पडलं. तीच चांदीची मूर्ती आमच्या यमकन मरडीच्या जुन्या मंदिरात दिसली. आधी आजोबा म्हणजे हरिकाका मूर्तीतील छाटीच्या वेशात आणि नंतर ती समोर ठेवलेली चांदीची मूर्ती दिसली. त्यावेळी मीराच्या मनातील शंका पार दूर पळून गेली. स्वप्नात असो की सत्यात असो, हरिकाका कोणालाही कधीही भ्रमात ठेवत नसत. ज्याच्या त्याच्या आकलन शक्तीला झेपेल अशा पद्धतीने ते ज्या त्या व्यक्तीला समजून आणि पटवून देत असत आणि निशंकही करत असत. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.